योगिताचे लग्न होऊन काहीच महिने झाले होते. पण या काही महिन्यात तिला घरची परिस्थिती समजली होती. योगिता एक मीडियम कुटुंबातील मुलगी होती, पण तिचे लग्न एका चांगल्या कुटुंबात झाले होते. योगिताचा नवरा चांगल्या नोकरीवर होता. तसेच घरी सर्व सुखसोयी होत्या. योगिताचे सासरे आणि तिचे बाबा हे फार जुने मित्र होते आणि योगिताचे सासरे नेहमी त्यांच्या घरी यायचे. म्हणून योगिताच्या सासऱ्याने आपल्या मुलाचे लग्न योगितासोबत करण्याचा विचार केला होता. योगिता स्वभावाने फार चांगली होती. जरी त्यांच्या घरी पैशाची कमी असली तरी सुद्धा ते आनंदात राहत होते. पण जेव्हा योगिता लग्न होऊन या घरी आली तेव्हा तिला घरची परिस्थिती बघून फार वाईट वाटू लागले. कारण योगिताची सासू थोड्या वेगळ्या स्वभावाची होती. तिला पैशाचे घमंड होते आणि नवरासुद्धा अगदी तसाच होता. योगिता सर्व कामे वेळेवर करायची आणि एक काम जर उशीर झाला तर तिची सासू तिला फार गोष्टी ऐकवायची. योगिताला या काही दिवसात समजून आले होते की योगिता गरीब घराण्याची मुलगी आहे, म्हणून तिला अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. कारण तिची सासू तिला म्हणायची की तू फार नशिबान आहे की या घरची सून झाली, नाहीतर माझ्या मुलासाठी अनेक श्रीमंत घराच्या मुली आल्या होत्या. खरं तर योगिता गरीब घराण्याची मुलगी होती, म्हणून तिच्या सासूला ती आवडत नव्हती. तिला एक चांगल्या घराण्याची मुलगी सून म्हणून हवी होती, पण ती आपल्या नवऱ्यासमोर जास्त बोलू शकत नव्हती. त्यामुळे हे लग्न झाले होते. योगिताचे सासरे फार चांगल्या स्वभावाचे होते. ते नोकरीवरून रिटायर झाले होते आणि आता घरीच राहत होते. पण आता अनेक गोष्टीवरून योगिताची सासू योगिताला बोलायची. कुठले काम वेळेवर झाले नाही तर तिची बडबड सुरू असायची आणि त्यातल्या त्यात नवरासुद्धा आपल्या आईची बाजू घ्यायचा. त्यामुळे दोन्हीकडून योगिताला ऐकावे लागत होते. एक दिवस योगिता तब्येतीमुळे थोडी उशिरा उठली. त्यामुळे तिच्या सासूला नाश्ता मिळाला नाही. आज तर तिच्या सासूने तिला बऱ्याच गोष्टी ऐकवल्या आणि म्हणाले की तुला नेहमी कुठलेही काम वेळेवर करता येत नाही. तसेच आज सासूच्या गोष्टी ऐकून तिच्या डोळ्यात पाणी. त्या म्हणाला की आईचे म्हणणे अगदी बरोबर आहे, तू कधीच कुठले काम वेळेवर करत नाही. आज तर योगिताला फारच वाईट वाटू लागले, कारण ती प्रत्येक काम वेळेवर करत होती आणि जेव्हापासून योगिता घरी आली तेव्हापासून सासू एका कामाला हात लावत नव्हती. सर्व काम ती एकटी करायची, पण कधीच कुठल्या गोष्टीसाठी सासूला म्हणत नव्हती. तरी सुद्धा आज तिला या गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. तसेच सासू म्हणाली की तुझे नशीब की तू एवढ्या मोठ्या घराण्याची सून बनली आहे. कधी कधी योगिताला फार वाईट वाटायचे आणि मनात यायचे की आपल्या घरी निघून जावे, पण ती आपल्या सासऱ्यामुळे या घरी राहत होती. कारण तिचे सासरे फार चांगल्या स्वभावाचे होते, नेहमी तिला समजून सांगत होते. त्यामुळे तिला चांगले वाटायचे. पण आता या गोष्टी फारच वाढत चालल्या होत्या. त्यामुळे योगिताच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण होत होते. एक दिवस सासरे येऊन म्हणाले की तू काही दिवस आपल्या आईकडे जाऊन ये. पण योगिता म्हणाली मी आईकडे गेले तर मला आई फार रागवेल. तर योगिताचे सासरे म्हणाले तू काळजी करू नको, मी तुझ्या सासूला आणि नवऱ्याला सर्व बरोबर सांगतो. आणि योगिताने काही दिवसांसाठी आईकडे जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा या गोष्टी सासू आणि नवऱ्याला विचारल्या तर त्यांच्या चेहऱ्यावरून असे दिसून येत होते की त्यांची कधीच इच्छा नव्हती योगिताला आईकडे जाऊ द्यायची. पण त्यावेळेस सासरेसुद्धा तिथेच बसून होते, म्हणून ते काही जास्त बोलू शकले नाही. आता योगिता आपल्या आईकडे गेली होती, पण आईकडे गेल्यामुळे सासूच्या डोक्यावरचे टेन्शन वाढले होते. कारण आता तिला सर्व कामे करावी लागत होती. आणि एक दिवस योगिताच्या सासूने काम वेळेवर झाले नाही तर योगिताचे सासरे तिच्यावर फार ओरडले आणि म्हणाले मी केव्हापासून तुला जेवण मागत आहे, पण तुझे आतापर्यंत जेवण झाले नाही. एक दिवस योगिताच्या शेजारची स्त्री योगिताच्या सासूसोबत बोलत होती. ती म्हणाली की आमच्या घरची सून माझे काहीच ऐकत नाही, नुसती इकडे तिकडे फिरत असते, सकाळी वेळेवर उठत सुद्धा नाही. त्यामुळे मला फार टेन्शन आले आहे आणि मी जर काही बोलले तर मला उलटे उत्तर देते. माझा मुलगा सुद्धा माझ्या बायकोची बाजू घेतो. या गोष्टी ऐकून तर योगिताच्या सासूला आश्चर्य वाटले, कारण आजपर्यंत योगिताने आपल्या सासूला कधीच उलटे उत्तर दिले नव्हते. तसेच ती जेव्हा कधी आपल्या सुनेला बोलली तर ती शांतपणे ऐकून घेत होती. आज सासूच्या तोंडून निघाले की माझी सून तशी नाही आहे, मी अनेकदा तिला बोलते तरी सुद्धा ती कधी मला उलटे उत्तर देत नाही. यावर शेजारची स्त्री म्हणाली खरंच तुझी सून फार चांगली आहे, कारण मी पण तिच्यासोबत बोलले आहे आणि तिच्या बोलण्यावरून मला समजले की ती फार चांगली आहे. आज योगिताच्या सासूला आपल्या सुनेबद्दल थोडा अभिमान वाटू लागला आणि तिला समजून सुद्धा आले की सून गेल्यामुळे आपल्या घरी फार मोठा परिणाम झाला आहे. जेव्हा तिचा मुलगा घरी आला त्यावेळी तिने आपल्या मुलाला सर्व गोष्टी सांगितल्या. त्या रात्री योगिताच्या सासऱ्याने आपल्या मुलाला
बायकोला सांगितले की मीच तिला तिच्या आईकडे पाठवले आहे, कारण ती गेल्याशिवाय तिचा चांगलेपणा तुम्हाला समजला नसता. खरं तर आपल्या घरची सून फार चांगली आहे, कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार करत नाही, सर्व काम वेळेवर करते. पण तुमच्या या स्वभावामुळे तिला फार वाईट वाटते. तरीसुद्धा तिने कधी तुम्हाला उलटे उत्तर दिले नाही. आज योगिताच्या सासऱ्याने बऱ्याच गोष्टी आपल्या बायकोला आणि मुलाला सांगितल्या आणि या सर्व गोष्टी ऐकून त्यांना सुद्धा त्यांची चुकी कळली होती. जेव्हा योगिता आपल्या सासरी आली त्यानंतर सासू आणि नवऱ्याच्या स्वभावामध्ये तिला बदल दिसून आला. आता सासू आपल्या सुनेसोबत चांगली बोलायची, तसेच कामात पण हातभार लावायची. नवरासुद्धा चांगला वागू लागला. या सर्व गोष्टीमुळे योगिताला आश्चर्य वाटले आणि या सर्व गोष्टीमुळे योगिता आणि तिच्या सासऱ्याला फार चांगले वाटत होते. एकदा योगिता आपल्या सासऱ्यासोबत बोलत असताना त्यांना धन्यवाद म्हणाली आणि म्हणाली की आज तुमच्यामुळेच या सर्व गोष्टी घडल्या आहेत. तर सासरे म्हणाले, माझ्यामुळे नाही तर तुझ्या चांगलेपणामुळे आज तू आनंदात आहे. मला अगोदरपासून तुझा स्वभाव माहीत होता आणि माझ्या घरच्यांचा स्वभाव कसा आहे ते सुद्धा माहीत होता. पण यांना यांची चुकी कशी समजेल हाच मी विचार करत होतो आणि थोडा वेळ का होईना पण यांना आपली चुकी समजली आहे. त्यामुळे आता मला चांगले वाटत आहे. आता तर सासू सून एकमेकांसोबत फार आनंदाने बोलतात. मित्रांनो, कथा कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.